विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरेंच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या याचिकेवर ही सुनावणी होईल। नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा हायकोर्टात धाव असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंची आमदार अपात्र केले नाहीत म्हणून शिंदेंच्या शिवसेनेनं याचिका दाखल केलेली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, कोणत्या नेमक्या याचिका आज असतील ज्याच्यावर सुनावणी होणार आहे? दोन्ही गटाकडून युक्तिवाद केला जाईल। एक सगळ्यात महत्त्वाची याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जे दिशानिर्देश दिले होते मे 2023 ला निकाल देताना भरत गोगोले यांची नियुक्ती ही रद्दबातल ठरवली होती। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती देखील चुकीची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। मात्र हा निकाल देताना हे सगळे मुद्दे लक्षात घेतले नाही राहुल नार्वेकर यांनी, म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये हे अपील केलेलं आहे। याचं कारण हे आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये वेळ अधिक जावा याची स्टॅटिक्स आखल्याचं एक पाहायला मिळते, कारण हायकोर्टात ही केस गेल्यानंतर हायकोर्टाच्या निकालानंतर ती पुन्हा सर्वोच्च न्यायालयात येईल, त्यामुळे त्यांनी ती केस राज्यामध्ये दाखल केली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणामध्ये लवकरात लवकर निर्देश द्यावेत यासाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जर कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरले असते तर या प्रकरणाची अर्जन्सी वाढली असती, म्हणून या प्रकरणामध्ये जे आमदार आहेत ते अपात्र ठरवण्यात आलेले नाही। मात्र सर्वोच्च न्यायालय आता या प्रकरणावरती काय निर्देश देते, कारण या प्रकरणामध्ये कुठलेही आमदार अपात्र ठरले नसल्यामुळे या प्रकरणाची अर्जन्सी संपलेली आहे। त्यामुळं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण तात्काळ सुनावणीला घेतलं जातंय का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।